नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत आहेत की आत्तापासून केलं तर माझी कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ती निघू शकेल का. ठीक आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ सेशन घेऊन आपण जे आहे ते डिस्कशन जे आहे ते करणार आहे. तर व्हिडिओ सेशनचा टॉपिक असा आहे की कंबाईन पूर्वपरीक्षा पास करण्यासाठी डिसिप्लिन गरजेचं आहे की टॅलेंट. ठीक आहे, आणि 50% वाला पूर्वपरीक्षा पास होतो, 80% वाला पूर्वपरीक्षा पास होत नाही. तर असं का होतं, तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला डिस्कशन जे आहे ते करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्ही कंबाईनची पूर्वपरीक्षा 2026ची जर देणार असाल तर आपल्याला सर्वांना माहिती आहे जूनमध्ये गट ब आहे आणि जुलैमध्ये गट क आहे. आता जानेवारी जवळपास संपत आलेला आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 महिने तुमच्या आयुष्यातील फार महत्त्वाचे आहेत. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे जर 3 महिने तुमच्या आयुष्यातले तुम्ही वाया घालवले तर 2026ची पूर्वपरीक्षा तुम्ही विसरून जायचं. नंतर पुन्हा डायरेक्ट तुम्ही 2027ची तयारी करायला घ्यायची. ठीक आहे, माझं बोलणं थोडंसं तुम्हाला हार्श वाटू शकेल, पण जे रियालिटी आहे ते मी आपल्या चॅनलवरती सांगत राहतो. त्याच्यामुळे सर्वांनी केअरफुली डोळे उघडून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. तुमचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, तर आता सुरुवात करूया. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला फरक बघायचा आहे की डिसिप्लिन ॲस्पिरंट जो असतो, म्हणजे डिसिप्लिन ठेवून जो तयारी करत असतो आणि जो टॅलेंटेड ॲस्पिरंट असतो, ह्याच्यामध्ये नेमका काय फरक असतो, तर हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे की जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की आपल्याला डिसिप्लिन ठेवायचं आहे की फक्त टॅलेंट असल्यानंतरच ही पूर्वपरीक्षा निघू शकते. तर हे तुम्ही केअरफुली ऐका. ठीक आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे डिसिप्लिन ॲस्पिरंट जो असतो त्यांचा IQ लेवल थोडासा कमी असेल. ठीक आहे, IQ लेवल हा थोडासा कमी असेल अभ्यासाच्या बाबतीमध्ये म्हणतोय, पण त्यांची अभ्यासामध्ये सातत्यपणा त्यांचा असतो. लक्षात ठेवा, भले IQ लेवल तुमचा कमी असेल, भले तुम्ही 50% तुम्हाला असतील ग्रॅज्युएशनला, 60% असेल, 60% असतील, म्हणजे IQ लेवल तुमचा भले तुमचा कमी असेल तरी सुद्धा, म्हणजे एकदा वाचल्यानंतर तुम्हाला कळत नसेल तरी सुद्धा तुम्ही अभ्यासामध्ये काय असतं, सातत्यपणा डिसिप्लिन ॲस्पिरंट जे असतात ते ठेवत असतात. याच्या उलट टॅलेंटेड ॲस्पिरंटमध्ये काय असतं, त्यांचं भले IQ लेवल त्यांचा जास्त असेल मात्र त्यांच्या अभ्यासामध्ये सातत्यपणा नसतो. त्यांना असं वाटतं की मला सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे, सगळ्या गोष्टी मला येतात, त्याच्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी नसते. त्याच्यामुळे ते ह्या कॉम्पिटिशनमधून थोडेसे लॅकआउट जे असतात ते होऊ शकतात. ठीक आहे, सो डिसिप्लिन ॲस्पिरंटमध्ये काय असतात की अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवतात, कारण त्यांना माहिती आहे एकदा वाचल्यानंतर बाबा मला काही हे होत नाही, मला 2 वेळा वाचावं लागणार, 3 वेळा वाचावं लागणार, 4 वेळा वाचावं लागणार. याच्या उलट टॅलेंटेड ॲस्पिरंटना असं वाटतं की मी एकदा वाचल्यानंतर माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात, त्याच्यामुळे मला सारखं करण्याची काही गरज राहत नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अभ्यासाची कन्सिस्टन्सी जी असते ती टॅलेंटेड ॲस्पिरंट्समध्ये राहत नाही. ठीक आहे, मी फरक सांगतो, लक्षात ठेवा डिसिप्लिन ॲस्पिरंटमध्ये आणि टॅलेंटेड ॲस्पिरंटमध्ये काय फरक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे नेमकं यांना माहित असतं डिसिप्लिन ॲस्पिरंट्सना. मला नेमकं इतिहासासाठी समाधान महाजन करायचं आहे, पॉलिटीला कोळंबे करायचं असेल, इकॉनॉमिक्सला कोळंबे करायचं, नेमकं मला काय करायचं आहे ह्या डिसिप्लिन ॲस्पिरंट्सना माहित असतं. मात्र टॅलेंटेड ॲस्पिरंटना असं असतं की काय करायचं यांना सुद्धा नेमकं माहित असतं, मात्र अति आत्मविश्वास जो असतो तो नडतो. मी जाता जाता माझ्या सगळ्या गोष्टी होतील, ठीक आहे, जाता जाता माझी पूर्वपरीक्षा निघेल, ह्या अति आत्मविश्वास जो असतो तो यांना नडत राहतो. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये टॅलेंटेड असून सुद्धा तुम्ही या परीक्षेमध्ये थोडंसं मागं पडता. ठीक आहे, त्याच्यानंतर हे ज्ञानी बनत नाहीत. डिसिप्लिन ॲस्पिरंट जे असतात ते ज्ञानी बनत नाहीत. त्यांचं एक टार्गेट असतं की मला मार्क्स कसे खेचता येतील, माझे सोर्सेस कुठले असतील, हे माझं सगळं फिक्स आहे. मला जास्त ज्ञान मिळवायचं नाही, मला त्या वाचलेल्या पुस्तकातून माझे कसे प्रश्न बरोबर येऊ शकतात यासाठी डिसिप्लिन ॲस्पिरंट सारखे धडपडत असतात. त्याच्या उलट टॅलेंटेड ॲस्पिरंट असं असतं की ते ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करत असतात. आता आपल्याला माहिती आहे की हिस्ट्रीला समजा 10 प्रश्न आले, 10 मधले 3 जे असतात ते वेगळे राहतात. ठीक आहे, तर हे टॅलेंटेड ॲस्पिरंट काय करतात, ते 3 कुठून आले, ते कुठला संदर्भ आले, मग ते पुन्हा संदर्भ घेऊन पुन्हा याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्यांचे सोर्सेस वाढत जातात, त्याच्यामुळे यांचा अभ्यासक्रम जो असतो हा पूर्ण होत नाही. मात्र डिसिप्लिन ॲस्पिरंट कसा असतो की हा बाबा माझे 10 प्रश्न आहेत, 10 मधले माझे 6 बरोबर येणारच आहेत किंवा 7 माझे बरोबर येणार आहेत, त्यासाठी यांची धडपड चालू असते. याच्यावर टॅलेंटेड ॲस्पिरंट काय करतात की ते जे बाकीचे वेगळे पडलेले आहेत क्वेश्चन्स त्या शोधण्यासाठी ते पुन्हा सोर्सेस बघतात, ते सोर्सेस याच्यामध्ये ऍड करतात, त्याच्यामुळे त्यांचे रिव्हिजन सुद्धा होत नाही आणि अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे टॅलेंटेड ॲस्पिरंट जे असतात त्या स्पर्धेमधून जे असतात ते बाहेर फेकले जातात. त्याच्यामुळं सोर्सेस यांचे फिक्स असतात डिसिप्लिन ॲस्पिरंटचे. ठीक आहे, मगाशी सांगितलं भूगोलाला सौदी असेल, करंट अफेअर्सला समजा सिम्प्लिफाईड करतायत, जीके टुडे करतायत, मॅथ्स इंग्लिशला समजा ढवळे करतात, आरेगडे करतात, फिक्स असतात. हे आपल्याला एवढंच करायचं आहे 4-5 वेळा तेच वाचायचं आहे, कारण एकदा वाचल्यानंतर लक्षात राहत नाही हो. त्याच्यामुळे 8-10 वेळा जितक्या वेळा वाचता येईल तितक्या वेळ ते वाचत राहतात. त्याच्यामुळे सोर्सेस फिक्स होतात, कमीत कमी पुस्तकांचं जे असतं ते हे ठेवतात. मात्र टॅलेंटेड ॲस्पिरंट्स त्यांचे सोर्सेस फिक्स नव्हतात, कारण ते ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ज्ञान मिळवायचं आहे.
ठीक आहे, त्यांना मार्क्स मिळवायचे, त्यांना ज्ञान मिळवायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचे सोर्सेस फिक्स राहत नाहीत. त्याच्यामुळे एक सुद्धा पुस्तक प्रॉपररित्या वाचन यांचं होत नाही. त्याच्यामुळे हे स्पर्धेमधून जास्त ते बाहेर फेकले जातात. जास्तीत जास्त उजळणी करण्याचे प्रयत्न करत असतात डिसिप्लिन ऍस्पिरंट जे असतात ते. ठीक आहे, कारण जितक्या वेळा ते वाचतील तितक्या वेळा त्यांच्या लक्षामध्ये राहतात गोष्टी. आणि हे करत यांना काय वाटतं टॅलेंटेड ऍस्पिरंट्स ना, की बाबा मी एकदा वाचल्यानंतर माझ्या लक्षात राहील. त्याच्यामुळे जास्तीत जास्त उजळणी जे असतात ते करत ह्याच्यामध्ये बसत नाहीत. यांच्यामुळे लक्षात राहत नाही, त्यामुळे त्यांचं वाचन जे असतं सतत करत राहतात, लक्षात राहतं. त्याच्यामुळे टॅलेंटेड ऍस्पिरंट जे असतात ते वाचन जे असतात ते लॅक असं, म्हणजे कन्सिस्टन्सी नसते वाचनाची. ठीक आहे, डिसिप्लिन ऍस्पिरंटनं ठरवलं की बाबा मला दररोज 20 पानं वाचायची, तर 20 पानं वाचतात म्हणजे वाचतातच. टॅलेंटेड ऍस्पिरंट असं वाचतं की हे 20 पानं मी जाता जाता करेन, आणि ते कधीच होत नाही. त्याच्यामुळे स्पर्धेतून थोडेसे मागे फेकले जातात. प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती डिसिप्लिन ऍस्पिरंटचा भर असतो. एक्झॅक्टली नेमकं कसं आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते बघत राहतात सारखं, आणि त्यानुसार ते त्यांची स्ट्रॅटेजी असतात ते अवलंबत राहतात. प्रश्नपत्रिका सोडवत नाहीत परीक्षा, कारण यांना वाटतं की सगळे प्रश्न मला येतात, परीक्षा तोंडावरती आल्यानंतर आपण पाहूया, असं यांचं मत होतं. त्याच्यामुळे टॅलेंटेड ऍस्पिरंट जे असतात ते थोडेसे स्पर्धेमधून मागे फेकले जातात. दररोज ठरलेल्या वेळी यांचा अभ्यास सुरू असतो डिसिप्लिन ऍस्पिरंटचा. म्हणजे दररोज बाबा 8 ते 9 मला जॉग्राफी करायचंय, तर 8 ते 9 जॉग्राफी करतात. 11 ते 12 मला गणित बुद्धिमत्ता सोडवायचं, 11 ते 12 गणित बुद्धिमत्ता सोडवतात. म्हणजे यांचं शेड्यूल फिक्स असतं. त्याच्या विरुद्ध दररोज ठरलेल्या वेळी अभ्यास करत नाहीत, कारण का यांचं टॅलेंट अडवं येतं, आणि त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास जो आहे तो ठरलेल्या वेळामध्ये कधीच होत नाही. शेवटी यांचा आत्मविश्वास वाढतो, कारण यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या असतात, सोर्सेस फिक्स असतात, PYQ सोडवलेले असतात, प्रश्नपत्रिका सोडवलेल्या असतात. ठीक आहे, अभ्यास सगळा झालेला असतो, 4-5 वेळा यांची उजळणी झालेली असते प्रत्येक विषयाची. त्याच्यामुळे यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो. शेवटी यांचा आत्मविश्वास परीक्षा तोंडावर आल्यानंतर सगळे जर पुन्हा यांनी वाचायचा प्रयत्न केला, तर परीक्षा जसजशी जवळ येते आणि टाइम क्लॉक जसं पुढे पुढे जातं, तसतसा यांचा आत्मविश्वास ढासळतो, आणि हे परीक्षा द्यायची त्या वर्षीची टाळतात, आणि ते म्हणतात की पुढच्या वर्षी बघूया. ठीक आहे, आणि शेवटी डिसिप्लिन ऍस्पिरंट्सना पोस्ट निघते, आणि टॅलेंटेड ऍस्पिरंट्सना पोस्ट निघत नाही. मी सर्वच टॅलेंटेड ऍस्पिरंटच्या बाबतीत बोलत नाही. ठीक आहे, मात्र जे स्वतःला जास्त अति आत्मविश्वास मध्ये सध्या आहेत, ओव्हर कॉन्फिडन्स जे आहेत, त्यांच्यासाठी हा डोळे उघडण्यासाठी मला हा व्हिडिओ जो आहे तो बनवावा लागला. लक्षात ठेवा, सगळे टॅलेंटेड ऍस्पिरंट्स असे असतील असं नाही, काही करत पण असतील, त्यांना पोस्ट पण निघत असेल. मात्र जे अजून सुद्धा आपल्याला बाबा सगळं येतंय, मी जाता जाता कंबाईनची पूर्वपरीक्षा काढू शकतो, ह्या जर कॉन्फिडन्स लेवलमध्ये तुम्ही कुठेतरी असाल, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स लेवलमध्ये, तर आत्ता सर्वांनी तुम्ही डोळे उघडायचे आहेत. जून बघता बघता येईल, 3 महिने पुढचे सांगितलेले तुम्हाला अतिशय महत्वाचे आहेत. हे जर तुम्ही सोडले, लक्षात घ्या, पुन्हा 2027-28 आणि मग कधी पुन्हा काय होईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे हाच अटेम्प्ट आपला शेवटचा अटेम्प्ट असं सर्वांनी समजायचं आहे, आणि पोस्ट काढण्यासाठी सर्वांनी झोकून देऊन अभ्यास करायचा आहे. यासाठी ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं की डिसिप्लिन ठेवा, शिस्त ठेवा तुमच्या अभ्यासामध्ये. भले तुम्ही टॅलेंटेड असाल, ॲव्हरेज असाल, मिडियम असाल, कुठल्याही लेवल तुमची IQ लेवल असेल, काही असेल, आपल्याला पूर्वपरीक्षा कंबाईनची क्रॅक करायची आहे. त्यासाठी आपल्या अभ्यासामध्ये सातत्यपणा पाहिजे. नेमकं एक्झॅक्टली काय करायचं यासाठी स्टडी टार्गेट सुद्धा मी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आपल्या चॅनलवरती करून दिलेलं आहे. ते जाऊन तुम्ही एकदा बघा. आणि ज्यांना कोणाला आपला मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करायचा असेल, त्यांना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, 1 मुलगा आला, 2 मुलगा आला, 3 आला, 4 आला, किती आले तरी त्यांची पूर्वपरीक्षा काढून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि 65+ आपण टार्गेट जे ते पूर्वपरीक्षेसाठी ठेवलेलं आहे. ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी जॉईन करा. ज्यांना टार्गेट फॉलो करायचं असेल त्यांना मी ऑलरेडी फ्री ऑफ कॉस्ट टार्गेट तुम्हाला दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही चला. पण काहीही करून एखादी पोस्ट आपल्याला काढायचीच आहे, हे तुमच्या बॅक ऑफ माइंडला कुठेतरी ठेवा. तर आणि तरच तुम्ही या लवकरात लवकर या मायाजाळातून बाहेर पडाल. अदरवाईज मला सगळे येतंय, या आविर्भावामध्येच तुमचे कितीतरी वर्ष निघून जातील, हे तुम्हाला देखील कळणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी डोळे उघडा आणि आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.